आपला जो लेसन आहे त्या लेसनचाच पुढचा पार्ट आपण शिकतो आहोत. राईट, हेरिडिटी अँड एव्होल्युशन, अनुवंशिकता व उत्क्रांती, पार्ट 3. ह्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण घेऊया. राईट, सी, मी तुम्हाला मागे आपण जे शिकलो त्याच्यामध्ये डीएनए वगैरे बद्दल आपण चर्चा केली होती. पहा, डीएनए ला दोन्ही ज्या इथे दिसतोय तुम्हाला, हे डीएनए चे जे काय आहेत, दोन्ही स्ट्रँड्स आहेत, म्हणजे धागे, दोन्ही धागे, हा एक धागा, हा एक धागा, असं पिळवटलेले धाग्यासारखं शेजीसारखं दिसतंय. आणि हे मधले काय आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन मॉलिक्युल्स जे जोडलेले, ऍडनिन, ग्वानिन वगैरे वगैरे. राईट, त्यांच्यामध्ये कोडिंग असतं, हे आपण पाहिलेलं आहे. तर त्याच संदर्भातलं हा हे पिक्चर आहे. आता पुढचा पार्ट बघूया आपण. आपला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे, एव्हिडन्सेस ऑफ एव्होल्युशन. आपण काल पण म्हणजे मागच्या भागात पण जेव्हा प्रॅक्टिस केली त्यावेळी आपण चर्चा केली की उत्क्रांती झाली. आपण म्हणतोय की येस, एव्होल्युशन झालं. आपण पाहिलं, मानवाचं उदाहरण घेतलं, वेगवेगळे प्राणी आहेत, एव्होल्युशन म्हणजे काय ते समजून घेतलं, एव्होल्युशनचा जो सिद्धांत आहे, राईट, थिअरी आहे, थिअरी ऑफ एव्होल्युशन, ती समजून घेतली. मग प्रत्येक जण आपण जेव्हा शिकतो, सायन्स शिकतो, एका स्टेजला, एका विशिष्ट स्टेजला, एका क्लासमध्ये आपण हे ऐकतो की सजीवांमध्ये उत्क्रांती झाली. इव्हन अर्थ ऑल्सो इव्होल्युटेड. राईट, पृथ्वीमध्ये सुद्धा उत्क्रांती झाली, ग्रहांमध्ये उत्क्रांती झाली, वेगवेगळे जे स्टार्स वगैरे आहेत, प्लॅनेट्स आहेत. राईट, मग हे झालंय असं आपण म्हणतो, तर मग याला पुरावे काय, कशावरून म्हणायचं की उत्क्रांती झाली किंवा इव्हॅल्यूट झाल्या या सर्व गोष्टी, किंवा हे जे शास्त्रज्ञ किंवा बायोलॉजिस्ट वगैरे जे आहेत हे का म्हणतात की इव्होल्युशन झालं, तर त्याचे काही पुरावे आहेत. ते पुराव्यांबद्दल आपण आज शिकणार आहोत. त्यातले काही पार्ट शिकूया, जितके कव्हर होतील तितके आज. राईट, त्यातला पहिला पार्ट आहे ते बघूया आपण. See, evolution is everything, everlasting process of changes. Right, evolution is everlasting process of changes. म्हणजेच काय की बदल होणे, इव्होल्युशन ही सतत होत असतं. असं नाही की इव्होल्युशन झालंय आणि ते स्टॉप झालंय आणि आता इव्होल्युशनची क्रिया किंवा उत्क्रांतीची क्रिया जी आहे, प्रक्रिया जी आहे, ती आता थांबलेली नाही. आजही मानवामध्ये प्रक्रिया चालूच आहे. याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे मागे आपण डिस्कस केल्याप्रमाणे, जसं आता कोरोनाचा काळ चालू आहे. राईट, आपण सगळीकडे कोरोनाबद्दल ऐकतोय, आपण घाबरलेलो आहोत, आपल्याला घरी बसावं लागलेलं आहे, स्कूल कॉलेजेस बंद आहेत, क्लासेस, प्रॅक्टिकल फिजिकली क्लासेस बंद आहेत, ऑनलाईन चालू आहेत. राईट, आता जसा हा कोरोना आल्यानंतर मानवाला त्याची सवय नव्हती, मानवासाठी तो नवीन होता. आता या कोरोनाशी लढण्यासाठी मानवाचं शरीर हळूहळू आताशी 1 वर्ष झालं आणि आपल्याला माहिती की इव्होल्युशन असं 1 वर्षात 2 वर्षात होत नाही, होतं, बट ते सडन चेंजेस नसतात, ते स्लोली अँड ग्रॅज्युअल चेंजेस असतात. मग हे चेंजेस आपल्याही शरीरात होतात, मानवांच्या. त्यांचंही शरीर त्या व्हायरसशी लढायला शिकतंय किंवा त्यामध्ये विशिष्ट बदल करून घेतोय. अगेन आपण मागे पाहिल्याप्रमाणे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा नॅचरल सिलेक्शन, डार्विन्स नॅचरल सिलेक्शनचा जो थिअरी आहे, राईट, म्हणजेच नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे, ह्यामध्ये काय आहे की आपणही त्याप्रमाणे बदलतोय, आपलं शरीरही त्याप्रमाणे बदलतंय. आणि ज्यांचं शरीर त्याप्रमाणे बदलत नाहीये, स्वतःला चेंज करत नाहीये, ते लोक राहिले नाहीयेत, ते लोक आज राहिले नाहीयेत. यालाच म्हणतात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जे फिट आहेत ते टिकतील. फिट मीन्स एक्सरसाइज केले म्हणून फिट नाही, तर ज्यांचं शरीर या सगळ्या बदलाला साथ देईल, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल घडून आले, ते टिकतील. अन्यथा दुसरे जे आहेत ते राहणार नाही.
राईट. सो म्हणजेच काय, ही कंटिन्युअस चालणारी, कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, कधीच न संपणारी. राईट, आपल्या नंतरही चालूच राहणार आहे पुढे. मग हावेवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. परंतु असं होतंय हे सिद्ध करायला काहीतरी पुरावे पाहिजेत, काही प्रूफ पाहिजे. मग आता आपण काही प्रूफ्स बद्दल पाहणार आहोत, काही पुराव्यांबद्दल डिस्कस करणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यातला पहिला पुरावा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल म्हणजेच काय की बाह्यरूपी. म्हणजे काय की बाहेरून आपण सहजरित्या आपण पाहू शकतो आणि त्यांना ओळखू शकतो, अगदी बाह्य रूपावरून. बाह्य रूपावरून लक्षात ठेवा. सर्वात पहिलं आपल्याला काय पडतं डोळ्यात, आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते अपिअरन्स, प्रत्येक गोष्टीचं स्वरूप, त्याचं रूप, मानवाचं असो, प्राण्यांचं असो, वनस्पतींचं असो. बरोबर. मग आता इथे काही पिक्चर्स देतो मी तुम्हाला, ह्या पिक्चरचं नीट निरीक्षण करा आणि ह्या पिक्चरचं निरीक्षण केल्यानंतर आपण डिस्कस करूया की तुम्हाला याच्यामध्ये काय अशा गोष्टी वाटल्या की ज्या समान आहेत, ज्या सेम वाटतायत, कॉमन वाटतायत या पिक्चर्स मध्ये मधून. सी, पाहूया. सी, पहिला पिक्चर आहे, पिक्चरचं तुम्ही ओळखू शकता. एक शीप आहे, एक डॉग आहे आणि एक वल्फ किंवा आपण त्याला फॉक्स म्हणू, राईट, आहे. आता या तिन्ही पिक्चरचे जर नीट निरीक्षण केले तर तुमच्या काय लक्षात येतं पहा. We can find various similarities like structure of mouth. सी, त्यांचं माउथ म्हणजे चेहऱ्याची, तोंडाची जी रचना आहे ती अशी त्रिकोणी पद्धतीची दिसते. समोरच्या बाजूला निमुळती म्हणजे टेपर, टेपर मीन्स निमुळती, टोकदार होत गेलेली दिसते. राईट. त्यानंतर पोझिशन ऑफ आईज, त्यांच्या डोळ्यांची जी पोझिशन आहे, डोळ्यांचे जे स्थान आहे, राईट, ते पहा. समोरच्या बाजूला आहे. लेफ्ट अँड राईट साईडला थोडेसे असे आहेत. राईट. स्ट्रक्चर्स ऑफ नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स म्हणजे काय तर नाकपुड्या. नाकपुड्या म्हणजे काय की ज्या, हा जो भाग आहे आपला त्याला म्हणतात नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या. राईट. सो त्यांच्या नाकपुड्यांचं, नॉस्ट्रिल्सचं जे स्ट्रक्चर आहे ते. त्यानंतर पुढे आहे इयर पिनी. पिनी म्हणजे काय तर त्यांच्या कानांची जी रचना आहे, कानांची रचना बघा, अगदी लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड राईट साइडला आणि थोडस पुढच्या बाजूला आहेत. राईट. त्यानंतर अँथिकी डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी. त्यांच्या संपूर्ण शरीरावरती काय आहे, हेअर्स आहेत. राईट. हे सर्व प्राण्यांमध्ये, आता आपल्या असे बरेचसे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अशा समानता आहे. राईट. आता आपण आणखी काही पिक्चर्स बघू, त्यावरून पाहू की पुढच्या पिक्चर्स मध्ये काय सिमिलॅरिटीज दिसत आहेत. काही प्लांट्स आहेत. राईट. ह्या प्लांट्स मध्ये तुम्हाला काय सिमिलॅरिटीज दिसतात पहा. जर आपण या फळांच्या झाडांचा जर विचार केला, फळं वेगवेगळी आहेत, एकच फळ नाहीये, एकाच प्रकारचं नाही. दिसताना तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की हाही आंबा आहे, हाही आंबा आहे आणि हाही आंबा आहे, पण नाही, हे चिकू आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे पेरूचं झाड आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय काय समान दिसतंय. जर पानांचा आकार, पानांचा आकार, पानांची देठ जी आहेत, म्हणजेच लीफ, शेप ऑफ लीफ किंवा लीव्स, लीफ व्हेनेशन म्हणजे त्या पानांचे जे शिरा जे आहेत, शिरा, आपण पानं जे बघतो ना, पानांचे जे वेन्स आहेत, वेन्स म्हणजे त्याचे शिरा, ज्या दांड्या असतात पानाच्या मध्ये, एक मध्यभागी मोठी दांडी आणि आजूबाजूला अशा दांड्या, त्याला वेन्स म्हणतात. लीफच्या वेन्स, शिरा म्हणतात त्याला. राईट. तर त्या पानांच्या शिरा सुद्धा त्यांचाही आकार जवळजवळ सारखाच आहे. राईट. त्यानंतर त्यांचे पेट्युल्स म्हणजे देठ, त्यांचा देठ जो आहे तो प्रकार सारखा आहे. राईट. आता ह्या सर्व गोष्टींवरून आपल्या काय लक्षात येतं की इथे आपण पाहतोय असंच आहे, इथे आपण पाहतोय असंच आहे. मग याच्यावरून काय लक्षात येतंय, इतक्या सिमिलॅरिटीज. आता आपण काही सिमिलॅरिटीचाच विचार केलेला आहे,
ह्या दृश्य रूपात म्हणजे अगदी बाह्य रूप आहे. बाह्य रूपावरून आपण ठरवतोय की हा इतका, अजून आणखी तर खूप सारे आहेत. आपण जर डिस्कस करायला बसलो तर आणखी खूप मोठी लिस्ट तयार होईल. पण आपल्याकडे तितका वेळ नाही. आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी पॉइंट्स म्हणून आपण काही उदाहरणं घेतली याच्यातली. मग याच्यावरून आपल्या असं काय लक्षात येतं की काय याचा अर्थ काय होतो. याच्यावरून असं लक्षात येतं काय की बघा, this indicates that there are some similarities in those groups, right? And hence it proves that their origin must be same and must have common ancestors. Ancestors म्हणजेच पूर्वज. Ancestors चा अर्थ होतो पूर्वज, राईट? लक्षात ठेवा, आता काय ते समजून घ्या. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण ह्याच मागच्या पार्ट मध्ये शिकताना हे शिकलो की जो म्हणजे उत्क्रांतीचा जो सिद्धांत आपण पाहिला, म्हणजे जो थिअरी पाहिली आपण, थिअरी ऑफ इव्होल्युशन. या थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये आपण असं पाहिलं की असं मानलं जातं की एक सायटोप्लाझ्म, समुद्रामध्ये एका सायटोप्लाझ्म म्हणजे जीवद्रव्यापासून जीवाची किंवा सजीवाची निर्मिती झाली, ऑर्गॅनिझम्स तयार झाले. सुरुवातीला एक ऑर्गॅनिझम, त्यानंतर हळूहळू हळूहळू हळू इतर 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 ऑर्गॅनिझम्स होत गेले. काळानुसार त्यांच्यामध्ये बदल होत गेले. काळानुसार, परिस्थितीनुसार, वेळेनुसार, स्थानानुसार, राईट, आजूबाजूच्या सराउंडिंग नुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले. आणि ह्या बदलानुसार मग जाती तयार झाल्या, ज्याला आपण स्पीसीज म्हणतो. त्यांचे मग वैशिष्ट्य की त्यांचे खाण्यापिण्याचे वैशिष्ट्य, त्यांचा रूप रंग, राईट, त्यांचे आकार, त्यांचे डायजेशन सिस्टीम किंवा इतर जी गोष्टी असतील, त्यांच्या आतल्या शरीरातील आतले अवयव, त्यांच्या पेशींची संख्या वगैरे वगैरे, या सगळ्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. यावरून त्यांच्यामध्ये काय झालं, त्यांच्यामध्ये वेगवेगळे असे ग्रुप्स तयार झाले, त्याला आपण स्पीसीज म्हणतो, जाती तयार. जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की यांचे पूर्वज समान असावेत. काय, एकच पूर्वज होते या सर्वांचे. आणि ह्या एकाच पूर्वजांपासून ते काय झाले, उत्क्रांत होत 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 त्यांच्यामध्ये काही थोडेफार बदल होत गेले आणि त्याचे वेगवेगळ्या स्पीसीज तयार झाल्या. हे त्याच्यावरून सिद्ध होत, अगदी फळांच्या, वनस्पतींच्या बाबतीत देखील आणि प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा. सो बाह्यरूपेचे पुरावे पाहिले आपण, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले. आता पुढचा एव्हिडन्सेस काय ते पाहूया आपण. These are anatomical evidences. Anatomical म्हणजेच काय, शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे. तुमच्या समोर पुन्हा एक अगदी स्पष्ट असं पिक्चर आहे. बोन्स आहेत. बोन्स नुसते बोन्स नाहीत, तर बोन्सचे काही पार्ट्स आहेत जोडलेले एकमेकांना, राईट, आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा कलर दिलेला आहे. त्याचे जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येतं पहा. रचना पहा, फक्त स्ट्रक्चर कडे लक्ष द्या. हा जो पर्पल कलर आहे, तो पर्पल कलर सर्वांमध्ये आहे. पर्पल कलरचा हार्ट. आता बघा, आपण हे काय, ह्युमन हँड आहे, कॅट लेग आहे, वेल जी आहे मासा त्याचे पर आहे, बॅटचा पंख आहे, बॅट म्हणजे वटवाघूळ. आता हा जो भाग आहे पर्पल कलरचा, तो सर्वांमध्ये आहे, राईट. त्यानंतर हा जो ग्रीनिश ब्लूइश कलर आहे, हा पार्ट सुद्धा सर्वांमध्ये आहे. नावं वेगवेगळी आहेत प्रत्येकाची, राईट, प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत, ठिकाण वेगवेगळं आहे, पण तो आहे मात्र सर्वांमध्ये. इथे जे हाताचे जिथे आहेत, इथे जो हाताचा, आपला मानवी हाताचा जो पुढचा भाग आहे, इथे दोन दोन भाग आहेत. एक हा भाग आहे इकडचा आणि एक हा भाग आहे डार्क ब्ल्यू आणि हा डार्क ग्रीनिश, राईट. सो दॅट इज कॉल्ड रेडियस अँड अल्ना. हे आपल्यामध्ये आहे. इथे सुद्धा बघा अल्ना आणि रेडियस आहे. इथे काय, ह्युमरस, हा जो वरचा जो भाग आहे तो आहे, राईट. त्यानंतर हा जो येलो भाग आहे, ऑरेंज येलो, हा प्रत्येकामध्ये आहे. बघा इथेही आहे,
इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे. दॅट इज कॉल्ड कार्पल. इंग्लिशमध्ये त्याला कापल म्हणतात. त्यानंतर हा जो रेडिश भाग आहे तोही सर्वांमध्ये आहे. दॅट्स कॉल्ड मेटाकार्पल, राईट. त्यानंतर हे जे आहे ब्राउनिश भाग, हे ब्राउनिश भाग सुद्धा आहेत बघा. दॅट इज फॅलॅंजेस, हे सुद्धा आहेत सगळीकडे. म्हणजे जर तुम्ही स्ट्रक्चरचा विचार केला, रचनेचा विचार केला, तर प्रत्येकाची रचना वेगवेगळी आहे. फक्त प्रत्येकाचा शेप वेगवेगळा आहे. त्याचा आकारमान, ज्याला आपण शेप म्हणू, हे शेप वेगळा असल्यामुळे काही ठिकाणी त्याची जी लांबी आहे, रुंदी आहे, त्याची लेंथ जी आहे किंवा विड्थ जी आहे ती कमी जास्त आहे. ज्याला ज्याची जशी गरज, बॅट्सना उडावं लागतं म्हणून त्यांची थोडी पसरट आहेत की त्यांना जी स्किन त्याला हे केलेली असते, स्किन काय म्हणतो आपण जॉईंट असते, त्या स्किनमुळे त्याला तरंगता येतं, उडता येतं, राईट. वेलला पोहावं लागतं, पोहण्यासाठी, राईट. त्याचं जे पर आहे तर पोहण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी वगैरे त्याला त्याची उपयोग पडतो. कॅटला चालताना, वस्तू पकडण्यासाठी, प्राणी शिकार वगैरे पकडण्यासाठी. मानवाला हाताचा उपयोग कशासाठी होती आपल्याला माहिती आहे सर्वांना. सो ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या एकच गोष्ट लक्षात येते की सगळी रचना सेमच आहे. फक्त आकार बदललेला आहे, कारण प्रत्येकाची जशी गरज त्यालाच तर आपण हे म्हणतो ना एव्होल्युशन, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, की ज्याला जशी गरज, जो ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीत, ज्या ठिकाणी राहतो त्यानुसार, त्याच्या गरजांनुसार त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेले. दिस इज कॉल्ड एव्हिडन्स, उत्क्रांती. आणि याचेच तर आपण पुरावे बघतो की ही उत्क्रांती होत गेली. हे काय, हा पुरावा आहे. हा पुरावा कशावरून दिसतोय, तर आपल्याला त्यांच्या अॅनाटॉमीवरून. अॅनाटॉमी म्हणजे काय, त्यांची हाडांची, सापळ्याची रचना, ह्याहून आपल्याला हे लक्षात येते. याची थिअरी काय आपल्याला सांगते किंवा इन्फॉर्मेशन काय सांगते बघा. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, there doesn't seem any superficial similarity between human hand, cat's foreleg म्हणजे काय, पुढचा पाय. फ्लिपर ऑफ वेल म्हणजे काय, आपला जो हे जे आहे देवमासाचा जो पर आहे, राईट, फ्लिपर, त्याच्याने त्याला दिशा वगैरे बदलता येते, राईट. यांच्यामध्ये जर आपण नीट विचार केला तर विशेष असा फार मोठा, वरवर बघितला तर काही फार मोठा असा फरक दिसत नाही, राईट. Similarly, use of each of those structures is different in respective animals. शिवाय त्यांचा वापरही, प्रत्येकासाठी त्यांचा वापरही वेगवेगळा आहे. सहज पाहिलं, वरवर पाहिलं तर काही लक्षात येत नाही की बाबा सिमिलॅरिटी आहे, असं वाटतं काय नाही, वेगवेगळंच आहे. शिवाय त्यांचा वापरही वेगवेगळा आहे प्रत्येकासाठी. परंतु तरीही देअर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बॉडी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. परंतु त्यांची जी रचना आहे, त्यांची जी हाडांची जी जोड आहे, अवयवांच्या हाडांची रचना आणि हाडांची जी जोडणी आहे, याच्यामध्ये मात्र साम्य आहे, याच्यामध्ये मात्र समानता आहे. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. काय, याच्यावरून असं लक्षात येतं की ह्यांचे सुद्धा पूर्वज सेमच असावेत, कॉमनच असावेत, हे ह्यावरून सुद्धा लक्षात येतं. आता याच्या पुढचा जो पुरावा आहे, जो एव्हिडन्स आहे, तो कुठल्या संदर्भात आहे ते पाहूया आपण. एक पिक्चर आहे तुमच्या समोर, मानवी शरीर आहे, दिसत असेल तुम्हाला क्लिअर, राईट. ह्या मानवी शरीरात जर तुम्ही आज आज आपण जे मानव आहोत, ह्या मानवामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची आज मानवाला गरज नाही आणि तरी सुद्धा त्या आहेत आपल्या शरीरात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, आणि मानवालाच नाही तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा त्या आहेत, राईट. जसं की तुम्हाला दिसत असेल इथे, हे जे कानांची जे आपले हाडं आहेत,
कानांची जी हाड आहेत, इयर मसल्स, कानांचे स्नायू, या कानांच्या स्नायूची गरज नाही आपल्याला आता, पण तरी सुद्धा ती तशी आतल्या बाजूला आहे. ते आतल्या बाजूला या इथे हे जे आहेत ना, इथे हा जो भाग एस सारखा भाग दिसतोय बघा, त्याच्या आजूबाजूचे, हा एस सारखा भाग दिसतोय त्याच्या आजूबाजूचे, राईट. तिथले जे मसल्स आहेत त्या मसल्सची आपल्याला गरज नाही. तुम्ही हात लावून पाहू शकता. इथला आतला जो भाग आहे बघा, असा थोडासा बाहेर आलेला छोटासा भाग, राईट. हा जो भाग आहे, हा बघा, हा आतला बाहेर आलेला थोडासा, याची मानवाला गरज नाही, पूर्वी होती, आता गरज नाहीये, राईट. त्यानंतर विजडम टीथ, अक्कलदाढ. त्यानंतर माकड हाड, माकड हाड जे आपण बोलतो त्याला टेलबोन म्हणतात, राईट. त्यानंतर अपेंडिक्स नावाचा एक भाग आहे, त्याची मानवाला आत्ताच गरज नाही, पूर्वी होती. अपेंडिक्स ज्याला आंत्रपुच्छ म्हणतो. हा अपेंडिक्स म्हणजे काय, ही शेपटी असायची पूर्वी, शेपटीचा भाग होता पूर्वी, लक्षात ठेवा. आंत्रपुच्छ इथे तुम्हाला दिसतंय बघा, हा जो खालचा भाग, हा जर आता वाढला तर लोकांना त्रास होतो, त्याचं ऑपरेशन करावं लागतं, राईट. हे जे भाग पूर्वी जे मानवाला गरजेचे होते ते भाग आता नाही, आता गरजेचे नाहीत, आणि तरी सुद्धा ते होते, ते आहेत. आणि ते आता हळूहळू हळू ते पुढे नष्टही होते, कालांतराने ते इतक्या प्रमाणात नष्ट झालेत, हळूहळू ते पुढे आणखी नष्ट होतील, कमी कमी होत जाऊन ते नष्ट होतील हळूहळू, राईट. सो हेही आहे, याला म्हणतात अवशेषांग, म्हणजेच वेस्टिजिनल ऑर्गन्स. वेस्टिजिनल ऑर्गन्स किंवा अवशेषांग म्हणजे काय, अवशेष म्हणजे जे उरलंय, जे राहिलंय, बाकी राहिलंय, त्याला म्हणतात अवशेष, ज्याला म्हणतात वेस्टिजिनल, जे राहिलेत, बरोबर, तर उरले आहेत पाठीमागचं काहीतरी, त्याला म्हणतात अवशेष, लक्षात ठेवा. सो म्हणून याला म्हणतात अवशेष अंगे, म्हणजेच अवशेषांगे, वेस्टिजिनल ऑर्गन्स. आता या संदर्भात आपण डिटेल माहिती घेऊया, थेरॉटिकली जी डिटेल माहिती आहे ती पाहूया आपण. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestiginal organs. Vestiginal organs म्हणजे काय, हा प्रश्न लिहून घ्या. वेस्टिजिनल ऑर्गन्स म्हणजे काय, एका वाक्यात उत्तर असेल तर त्यासाठी एवढं उत्तर पुरेसं आहे. वेस्टिजिनल ऑर्गन्स, क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी, आणि इकडे मराठी मीडियमच्या मुलांनी लिहून घ्या, अवशेषांगे म्हणजे काय, त्याचं उत्तर आहे सजीवातील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असं म्हणतात, बरोबर. आता काय, तर डिजेनरेटेड किंवा अंडर डेव्हलपमेंट. डिजेनरेटेड म्हणजे काय, ऱ्हास पावलेलं म्हणजे काय, की जे हळूहळू हळूहळू कमी 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 होत गेलेले, त्याला म्हणा ऱ्हास होणे, त्यांची झीज झाली, ऱ्हास झाला, नाश झाला, त्याला डिजनरेट म्हणतात. आणि अंडर डेव्हलप्ड म्हणजे त्यांचा विकास नाही झाला, अविकसित, बरोबर, अपूर्ण वाढ झालेली. हे शब्द लिहून घ्या सर्वांनी. पुन्हा सांगतोय, हे शब्दार्थ तुम्हाला आता जी आपण ऍक्टिव्हिटी ठरवली आहे रोज 10 लाईन्स लिहिण्याची, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे, मराठीचे सुद्धा आणि इंग्लिशचे सुद्धा, त्यामुळे लिहा हे शब्द, बरोबर. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज or organs for living in changing environment is not possible. म्हणजे काय बघा, हे अंडरलाईन केलेले हे मेन पॉइंट्स आहेत त्याच्यातले, की सजीवांमध्ये वातावरणात किंवा आजूबाजूच्या पर्यावरणात जर अचानक बदल झाला किंवा बदलणाऱ्या वातावरणात किंवा बदलणाऱ्या पर्यावरणात जगण्यासाठी सजीवामध्ये अचानक नवीन टिश्यूज म्हणजे उती म्हणतात त्याला, टिश्यूज किंवा अंगे म्हणजे ऑर्गन्स किंवा इंद्रिये, राईट, लगेचच्या लगेच वाढीला नाही लागत. तर काय होतं, की आपण आतापर्यंत पाहिलं की यांची वाढ किंवा यांची डेव्हलपमेंट, यांचं क्रिएशन हे काय होतं, एक्झिस्टिंग ऑर्गन्स, काय होतं, जे ऑलरेडी आपले ऑर्गन्स जे आहेत
जे आपले सध्या असलेले अस्तित्वात असलेलेच ऑर्गन जे आहेत हे काय करतात, यांच्यामध्ये हळूहळू बदल होत जातात. ग्रॅज्युअल चेंजेस, अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस, राईट. म्हणजे यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल घडून येतात, क्रमाक्रमाने बदल घडून येतो. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन्स. म्हणजे काय, वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, भिन्न परिस्थितीमध्ये एखादी विशिष्ट रचनाच उपयोगी पडते. जसं की मासे जे आहेत हे पाण्यामध्ये फार व्यवस्थित पोहू शकतात आणि इतर कोणाहीपेक्षा जास्त व्यवस्थित पोहू शकतात, कारण त्यांची रचना शरीराची पाण्यामध्ये पोहण्यासाठी आहे. राईट, त्यांचे शरीराचे अवयव हे पाण्यामध्ये पोहण्यासाठी आहे. पक्ष्यांना उडण्यासाठी योग्य प्रकारे असे त्यांचे अवयव डेव्हलप झाले, ते हवेत त्यांचा वापर अतिशय योग्य पद्धतीने करू शकतात. ते जमिनीवरती योग्य नाही करू शकत पंखांचा वापर. त्यांचा उपयोग त्यांना, पंखांचा उपयोग त्यांना हवेतच होणार आहे, उडण्यासाठीच. तसं मानवाला काम करण्यासाठी हातांचा, चालण्यासाठी पायांचा उपयोग होणार आहे आणि वेगवेगळ्या वस्तू पकडण्यासाठी विशिष्ट प्रमाणे आपल्या हातांची रचना झाली, अगदी विशिष्ट प्रमाणे, अगदी विशिष्ट. बघा तुम्ही, मी तुमच्या हातांचं निरीक्षण केलं तर आपला हात अतिशय कितीतरी जबरदस्त इंजिनिअरिंग आहे की योग्य ठिकाणी वळणार, योग्य ठिकाणी त्याचे जॉईंट्स आहेत आणि त्या जॉईंटचा प्रत्येक ठिकाणी आपला फायदा आहे. एक बोट जर तुमचं कधी काळी जर त्याला इजा झाली, एक किंवा दोन बोटांना, खास करून तुमच्या अंगठ्याला जर इजा झाली आणि तुमचा अंगठा सुजला असेल तर पहा तुम्ही तुमचे काय हाल होतात. राईट. तर म्हणजेच काय की विशिष्ट गोष्टीसाठी, विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट रचना असलेली आपली जी अवयवांची विशिष्ट रचना ही खूप उपयुक्त असते, बरोबर. पण तीच रचना वेगळ्या सिच्युएशन मध्ये किंवा वेगळ्या परिस्थितीमध्ये काही उपयोगाची नसते किंवा उलटी ती त्रासदायक असते. वेगळ्या परिस्थितीमध्ये तीच रचना त्रासदायक ठरते. लक्षात ठेवा, पॉइंट हा लक्षात घ्या. जसं की पक्ष्यांचे पंख, जर एखादा पक्षी जर जमिनीवरती असेल आणि त्याच्या पंखांना इजा झाली असेल तर त्या पायांच्या मदतीने, पाय त्याचे उपयोग आहेत चालण्यासाठी, पण फक्त चालण्यासाठी, बरोबर. पळण्यासाठी त्याचा थोडाफार उपयोग होऊ शकतो एखाद्या पक्षाला, पण एखाद्या पक्षाच्या पाठीमागे जर मांजर लागली शिकारीसाठी तर तो पायांपेक्षा पंखांचा वापर चांगला करू शकतो. राईट. पायांचा वापर त्याला हवेत काहीच उपयोग नाहीये. हवेत त्याचा उपयोग आहे का? हवेत जर तो, बघा पक्ष्यांचं नीट निरीक्षण करा, पक्षी जे आहेत ते हवेत उडताना पाय पाठीमागे घेतात. जसं आपलं विमानाचं पाहिलं असेल, विमानाची चाकी आतल्या बाजूला जातात, आतमध्ये जातात, तसेच पक्षी सुद्धा त्यांचे पाय पाठीमागे खेचून घेतात, शरीराला पोटाच्या भागाला चिकटून घेतात आणि मग ते उडतात. आता त्यांनी जर ह्याच उडताना एखाद्या पक्षाने विचार केला की नाही नाही, मला असं नाही करायचं, मला काय करायचं, पाय तर दिलेत ना, मग मी हवेत उडताना पाय सुद्धा असे पुढे मागे करायचे, चालताना जशी करतो तर ते त्याच्यासाठी त्याला उडता येणार नाही आणि त्याची शिकार लवकर होईल, म्हणजे त्याच्यासाठी ते नुकसानकारक ठरेल. म्हणजे एखादा अवयव विशिष्ट परिस्थितीत त्याला उपयोगी आहे, पण तोच अवयव दुसऱ्या परिस्थितीत त्याला उपयोगी नाहीये. राईट. हे त्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. ते उलट त्याला नुकसानकारक आहे तसं जर झालं तर. राईट. मग सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ऍज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे काय, नैसर्गिक निवडीचा जो नियम आहे किंवा प्रक्रिया आहे, या प्रक्रियेने काय होतं, अशी जी इंद्रिये जी माणसाला उपयुक्त नाहीत, माणसाला किंवा इतर प्राण्यांना सुद्धा जी उपयुक्त नाहीत, ती इंद्रिये हळूहळू नाहीशी होतात. याच्यावरती मी तुम्हाला माहिती देणार आहे आणखी डिटेल. राईट. काय होतात ते स्ट्रक्चर्स टू डिसअपियर. राईट. ओके, सॉरी, इथे काय आहे आपलं, ह्या पॉइंटला आहे, बरोबर. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. इट टेक्स thousands of years for a structure to disappear. आता हे जे स्ट्रक्चर किंवा ही जी अवयव आहेत, ही जी ऑर्गन्स आहेत, ही अशी एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात नाही, त्याला हजारो वर्ष लागतात ते अवयव नष्ट व्हायला. राईट. Such organs are seen in different phases of disappearance in different animals.
म्हणजेच काय की ही जे निरुपयोगी अवयव आहेत, राईट, ही जी निरुपयोगी अवयव आहेत ही काय होतात, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत काय होतात, सजीवांमध्ये नाहीशी होत जातात. राईट. such organs are seen in different phases of different appearance. म्हणजे काय, याच्या वेगवेगळ्या फेजेस असतात, याच्या वेगवेगळ्या आपण त्याला म्हणतो फेजेस, म्हणजे काय की काय असतात, वेगवेगळे टप्पे असतात नाहीशी होण्याचे सुद्धा, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते नाहीशी होत जातात क्रमाक्रमाने. राईट. त्यानंतर पाहूया पुढचं. सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. मग असे जे अवयव आहेत ते एखाद्या प्राण्यासाठी उपयुक्त नाहीत, परंतु दुसऱ्या प्राण्यासाठी ते उपयुक्त आहेत. फॉर एक्झाम्पल, इट इज नॉट वेस्टिजिनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय की हे दुसऱ्या प्राण्यासाठी उपयुक्त आहे, पण एखाद्या दुसऱ्या प्राण्यासाठी ज्याला उपयुक्त नाही त्याच्यासाठी ते उपयुक्त नाही. फॉर एक्झाम्पल, मानवाला शेपटी उपयुक्त नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला बोलू ना आपण, हा अंत्रपुच्छ नावाचा, हा अपेंडिक्स नावाचा हा पॉइंट किंवा हा अवयव अजूनही थोड्याशा प्रमाणात आहेच, अजूनही तो उपयुक्त नाही मानवाला, काहीही उपयोग नाही. पण हा जर वाढला तर उलटा मानवाला त्रास होतो. आपण पाहतो अपेंडिक्सचा त्रास होतो, अपेंडिक्स काढलं जातं, अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं जर वाढला तर. राईट. म्हणजेच काय, हा मानवासाठी त्रासदायक आहे, इतर प्राण्यांसाठी तो उपयुक्त आहे. बरोबर. मग अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनेंट्स. रुमिनेंट्स म्हणजेच काय, तर जे प्राणी आपण त्याला काय म्हणतो, कुतरणारे प्राणी असतात. रुमिनेंट्स म्हणजे रवंथ करणारे प्राणी. तर रवंथ म्हणजे काय, हाही मोठा प्रकार आहे. किंवा रवंथ करणे म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की गाय, बैल हे जे प्राणी असतात ना, हे काय असतात, तुम्ही कधी पहा असे शांतपणे बसले असतात, पण त्याचं तोंड चालूच असतं कंटिन्युअसली, काही खात नसतात ते. म्हणजे असं काही नाही की त्यांच्या पुढे चारा पडला आणि ते चारा खात आहेत, नाही, बसलेले आहेत आणि त्याचं तोंड कंटिन्युअसली चालू असतं. हे तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल. नसेल नोटीस केलं तर पुढच्या वेळी नक्की पहा. गाय, म्हैस, बैल वगैरे जे आहेत, रेडा वगैरे, हे प्राणी. राईट. आता हे काय करत असतात, तर रवंथ करतात. रवंथ म्हणजे काय की हे जेव्हा चारा खातात तेव्हा ते फक्त चारा खातात, म्हणजे काय, फक्त ते चारा गिळतात. त्यांचा जो चारा जे काही असेल, त्यांचं जे खाद्य जे त्यांना दिलेलं आहे, चारा असेल, गवत वगैरे असेल, घास वगैरे जे असेल, जे काही तर ते पटापट 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 खातात, गिळून घेतात आणि ते एका साईडला साठतं. एका साईडला त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरात तशी सोय असते, ते एका साईडला साठतं. आणि नंतर ते जेव्हा निवांत बसतात तेव्हा तेच ते आपल्या तोंडात आणतात आणि हळू हळू मग त्याचं चर्वण, म्हणजे त्याला चावून 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 खातात. याला म्हणतात रवंथ करणे. याला म्हणतात रवंथ करणे. ही रवंथ करण्यासाठी हे अपेंडिक्स जे आहे हे फायद्याचं आहे. अपेंडिक्स जे आहे हे रवंथ करण्यासाठी फायद्याचं आहे, पण मानवाला ते फायद्याचं नाही, कारण मानव रवंथ करत नाही. आपण असं करतो का की बाबा हा पटापट 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 खाऊन घेतलं, आता मला मुंबईला जायचंय, मुंबईचा प्रवास करायचा म्हणून आता माझी समजा ट्रेन आहे किंवा बस आहे, तिचा टाइम झालाय, मग पटापट पटापट मी एखाद्या स्टॉल वरती गेलो, वडापाव घेतली, 4-5 धडाधड 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 गिळून घेतली आणि मस्तपैकी ट्रेन मध्ये जाऊन रवंथ करत बसतो. असं तर माणूस नाही करू शकत. बरोबर. मग ही जी रुमिनेंट्स असतात त्यांना ह्या अपेंडिक्सचा उपयोग आहे, बट मानवाला त्याची गरज नाहीये. बरोबर. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना म्हणजेच आपण तेच कानाच्या जवळचे जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत, ते विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. म्हणजे मानवाला त्याचा उपयोग नाहीये, कारण मानव कानाची हालचाल नाही करू शकत, पण माकडांना त्याचं हालचाल करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण त्यांना हे घ्यावं लागतो, काय म्हणतो आपण, अंदाज घ्यावा लागतो, अरे आवाज कुठून येतोय, माझ्यावरती कोणी झडप तर घालणार नाही ना. त्यांच्यावरती जे धोके आहेत त्या आवाजाने त्यांना समजून घ्यावे लागतात, त्याच्यासाठी त्यांना उपयुक्त असतं, आपल्याला उपयुक्त नाहीये मानवांना. व्हेरियस वेस्टिजिनल ऑर्गन्स लाईक टेल बोन, दॅट इज कॉकिक्स, कॉकिक्स
विजडम टीथ आपल्या मानवामधलं टेलबोन जे आहे बघा इथे, टेलबोन आंत्रपुच्छ, राईट. त्याच्यानंतर कॉकिक्स, टेलबोनलाच दुसरं एक सायंटिफिक नाव आहे कॉकिक्स किंवा विजडम टीथ, ज्याला अक्कलदाढ म्हणतो, राईट. जे अक्कलदाढ असं म्हणतात की एका विशिष्ट वेळेत येते असं म्हणतात, तिच्याने अक्कल बिक्कल येत नाही, लक्षात ठेवा. अकलीचा आणि त्याचा काही संबंध नसतो त्या दाढीचा. अँड बॉडी हेअर्स, आपल्या शरीरावरचे, मानवाच्या शरीरावरचे जे हेअर्स आहेत, जे केस आहेत शरीरावरच्या, ज्याला आपण लव म्हणतो, राईट, यांचा ह्युमनला काहीही फायदा नाही, काहीचाही फायदा नाही, पण तरी सुद्धा ते आहेत. हे सर्व आपल्या शरीरातले आणि शरीरावरचे वेस्टिजिनल ऑर्गन्स आहेत, म्हणजेच अवशेषांग आहेत. महत्वाचा पॉइंट आहे. आता सध्याच्या परिस्थितीत जर आपण मानवाचा विचार केला तर मानव हा काय करतोय, पूर्वी पहा मानव चालावं लागायचं, त्याला शिकार करावी लागायची, त्याच्याकडे हेही सगळं करण्यासाठी काही मशीन्स वगैरे नव्हते, त्याला स्वतः सगळं करावं लागायचं. मोठमोठी झाडं तोडणं वगैरे वगैरे वगैरे, अतिशय ताकदीची कामं करावी लागायची. त्यावेळी माणसं जी होती, मानव जो होता असा धिप्पाड होता, उंच असा बॉडी बिल्डर. आज बॉडी बनवण्यासाठी आपल्याला जिम मध्ये जावं लागतं, त्यावेळी तो पूर्वी तसंच होता, त्याचं शरीरच तसं होतं, राईट. हळूहळू जसजसे त्याच्या सुविधा वाढत गेल्या, जसं गाडीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, मग तो जसं जसं त्याचं काय होतं, तो गाडीचा वापर करायला लागला, मग तसं चालणं कमी झालं, मग त्याची पायातली ताकद, चालण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली, त्याचं शरीर जे ताकदीची कामं आहेत ती करायची गरज पडली नाही. हळूहळू वेगवेगळे जे आहेत, आपण काय म्हणतो, वेगवेगळे मशीन्स, जसं आपण पुढे पुढे गेलेलो मशीन्स उपयोगी पडायला लागले, मशीन्सचा शोध लागला, तस तसं त्याचं ते काम करण्याची क्षमता कमी होत गेली. आता जर आपण नीट विचार केला तर आता आपण कम्प्युटर्सचा जास्त वापर करतो आणि ब्रेनचा जास्त वापर करतो. शारीरिक शक्तीची कामं याच्यासाठी सगळी मशीन्स आहेत, आता सगळी मशीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. इव्हन बघा ना, आपल्या घरात रोबोट्स आहेत, तुमची झाडू वगैरे मारण्यासाठी रोबोट्स आहेत, राईट, साफसफाई करण्यासाठी. तुमच्या अजून काही काळानंतर तर रोबोट्स घराघरात, म्हणजे ज्या मेड्स असतात, मेड्स म्हणजे जे कामवाल्या ज्या बाई आहेत, राईट, तर त्यांच्याऐवजी रोबोट्स असतील, ते सर्वच्या सर्व कामं करतील, पगार पण घेणार नाही तुमच्याकडून, राईट. अशी वेळ येईल पुढे, राईट. मग आता काय करतोय माणूस, शरीराचा वापर कमी करतोय, मशीनचा वापर जास्त व्हायला लागला. फक्त एका ठिकाणी त्याचा वापर जास्त होतोय, दॅट इज त्याचे डोळे. कारण सगळं टेक्निक आज पण बघा, आपण काय करतोय, ऑनलाईन शिकतोय, तुम्ही तुमच्या डोळ्यांचा वापर करताय, तुम्ही कम्प्युटरचा वापर करता, मोबाईलचा वापर करता, तुमच्या बोटांचा तुम्ही जास्त वापर करता, आणि इथून पुढेही तेच होणार आहे. कम्प्युटरचा वापर आणि ब्रेनचा वापर वाढणार आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिले असतील की एलियन्स प्रत्यक्ष कोणी पाहिलेत नाही पाहिलेत मला नाही माहिती, बट होणार काय आहे हळूहळू, की म्हणजे आपला जो डार्विनचा सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शनचा जो सिद्धांत आहे, जो थिअरी आहे, नैसर्गिक निवडचा सिद्धांत, यानुसार हळूहळू काय होईल, माणसाची बॉडी जी आहे अशी कडकी 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 एकदम कडकी होत जाणार, हडकुळी, जसे तुम्ही एलियन्स पाहिले असतील ना, अगदी त्याप्रमाणे. कारण शरीराचा उपयोगच नाहीये त्याला, हाड आणि त्याच्यावरून आपली स्किन, थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये मांस, बस. परंतु डोकं मात्र मोठं राहील का, कारण डोक्याचा वापर, मेंदूचा वापर, ब्रेनचा वापर आपण जास्त करणार आहोत, करतोय आणि पुढे जास्त करणार आहोत. बोट असे लांब सडक होते, कारण बोटांचा वापर आपण करतोय कम्प्युटर्स, मोबाईल, टेक्नॉलॉजीसाठी, त्यामुळे बोट अशी वाढतील, बोट लांब लचक. हे का, अगेन ह्यालाच उत्क्रांती म्हणतात, यालाच म्हणतात काय, की आता एवढं घाबरून जाऊ नका. तुम्ही म्हणाल सर आपण एवढे विचित्र दिसणार, आता लगेच आपण नाही दिसणार, हजारो वर्ष जातील, पुढचा मानव असा दिसेल. त्यामुळे तुम्ही काळजी नको करू, तुमच्या सगळ्यांचं लग्न होईल व्यवस्थित.